पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहे नागेश कांबळे विशाल जाधव यांना आणि हा चेंडू फुलटॉस आणि हात तटवलेला आहे सीमारेखा पार चार धावा. पाचवा चेंडू रिव्हर्स मारलेला आहे आणि हा पाहूया डिक्लेअर झोन मध्ये जातो का. हा डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव मिळालेली आहे आणि 5 चेंडू मध्ये धाव संख्या आहे ती 11. पहिलं षटक चालू आहे आणि धाव संख्या झाली ती 11. चला लवकरात लवकर बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा आहे. शेवटचं चेंडू घेऊन येत आहे पहिल्या षटकातलं नागेश कांबळे विशाल जाधव यांना आणि हा परत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हो एक धाव मिळालेली आहे. एकदम बाणासारखा शॉट गेला होता सहज स्टंपला लागलेला आहे आणि त्यामुळे एक धाव मिळालेली आहे. कौन सा टीम बाहर रौनक का टीम तो बाहर गया. ये देखिए अभी ये दोनों भी सेकंड मैच ही है ना पर ये लोग में से जो हारेगा वो बाहर होगा. नहीं रे हारेगा वो ये टीम ऑरेंज वाला हारेगा तो बाहर जाएगा. अरे हाँ हारेगा हारे ये लोग हारे तो बाहर हो जाएगा. नहीं कैसा वो लोग रुकेगा एक मैच जीता है ना. पहिल्या षटक समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. लिबर्टी रॉयल सगळे संघ आहेत आपल्याकडे. राजस्थान रॉयल, हैदराबाद, बेंगलोर, मुंबई इंडियन्स. दुसरं षटक घेऊन येत आहे मनीष कांबळे. पहिला चेंडू आणि हा असा आपटलेला चेंडू आहे निर्धाव असा चेंडू. चांगली सुरुवात केलेली आहे त्यांनी गोलंदाजीची. पहिलाच निर्धाव असा चेंडू काढलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. त्यांच्या गोलंदाजीला धार आहे कारण त्यांच्या गोलंदाजीमध्ये एवढी स्पीड आहे. ते बॅट्समन आपली बॅट फिरवता फिरवता चेंडू कधी काही निघून जातो काही कळत नाही. स्पीड चांगली आहे आणि माणूस हे अतिशय चांगले आहेत मनीष कांबळे. दुसरा चेंडू घेऊन येतात विशाल जाधव यांना आणि हा चेंडू तटवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. बोल ना. नेत्रवलकर सर आपण कुठेही आहात तिथे जरा स्टेजच्या इथे यायचं आहे. नेत्रवलकर सर आपण आमची विनंती आहे की तुम्ही स्टेजच्या इथे यावं. आमच्या कमिटी तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नेत्रावलकर सर. हा चौथा चेंडू हा तटवलेला आहे. हा पण काय झेल बाद होऊ शकतो नाही. त्या जागी कोणीच नाही आहे. नो मॅन्स लँड कहते की कोणताही तिथे क्षेत्ररक्षण नसल्याने 2 धावा घेता आल्या त्या टीमला. लिबर्टी रॉयल त्यांची वाढती धावसंख्या आहे ती 16. 4 चेंडू 5व्या चेंडूचा सामना करतायत विशाल जाधव मनीष कांबळे यांचा. पाहूया आणि हा चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलेला चेंडू हा झाडात
मार्फत आणि हा चेंडू कुठे गेलाय कळत नाही आहे. प्लेयर्स इकडे तिकडे धावतात. आता 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव घेत आहे. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चौथी धाव नाही. 3 धावा संतुष्ट आहेत ते नीरज गोहिल आणि विशाल जाधव. 3 धावा मिळाल्या आहेत त्यांना, संतुष्ट आहे. आणि टीमची वाढती धावसंख्या 19. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू मनीष कांबळे घेऊन येत आहे. 19 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे आणि हा आपटलेला चेंडू आणि हा असा झेल बाद होऊ शकतो. ओ गचा क्षेत्ररक्षण लॉलीपॉप हलवा कॅच म्हणतात त्याला, सोडलेला आहे झेल. 2 षटक समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती लिबर्टी रॉयलची. 21 धावा. 21 धावा केलेल्या आहेत त्यांनी 2 षटकात. अतिशय सामना हा चुरसदार होणार आहे, कारण ह्या सामन्यात कळणार आहे कोण सेमीला जातं आणि कोण घरी जातं. कोणाची बंकच उडवत नाहीये मी, सामन्यामार्फतच बोलतोय. कोणाच्या विरोधात नाही आहे मी. सगळे आपल्या सोबत आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगलं क्रिकेट खेळा, चांगलं क्रिकेट खेळा, चांगलं नाव होईल तुमचं. मालाड लिबर्टी गार्डन मध्ये असा कोणी खेळाडू राहतो माहिती पडलं पाहिजे साऱ्या जगाला. लिबर्टी वॉरियर्स के लिए करो या मरो का मुकाबला. विनोद वाघमारे यांचं आगमन झालेलं आहे. डू और डाय मॅच. LPL या कमिटीतर्फे यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी मंचावर यायचं आहे आणि हा बॅटचा कडा घेऊन घेत आहे चेंडू आणि डिक्लेअर झोन या क्षेत्रात 1 धाव मिळालेली आहे. बॅट कट आहे. हो, स्कोर काय आला? टीमची वाढती धावसंख्या 22. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सागर मोरे आणि हा फुलतो चेंडू तटवलेला आणि सीमारेखा पार. 6 धावा. काफी खतरनाक सुरुवात. नाही झाडाला लागून पळत आलेला हा चेंडू. सॉरी, माफ करा. आम्हाला असं वाटलं, आम्हाला स्टेजच्या इकडनं दिसला की चेंडू हा अंपायर डिक्लेअर घोषित करतील की काय किती धावा आहेत या चेंडूवर. 2 धावा. 2 धावा मिळाल्या आहेत. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू आणि हा धाव काढलेली आहे 1 आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. आशू हे चांगली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या हातातून रन घेणं म्हणजे स्वतःची विकेट घालवणं, म्हणून कोणी रिस्क घेत नाहीये की त्यांच्या हातात 2 धावा पळून चोरटी धाव घेऊ शकत नाही. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन सागर मोरे. अंपायरनी जास्ती काही डिसिजन घ्यायचं नाहीये, लवकरात लवकर मॅच सुरुवात चालू ठेवायची आहे. कमिटी काही असेल, काहीतरी वाद झालेला आहे, फेअर प्ले अवॉर्ड आहे, कोणी वाद करू नये. प्लेयरने अंपायरने जे डिसिजन दिले ते मान्य करावे लागतील. फेअर प्ले अवॉर्ड मिळणार आहे जो चांगला चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 3 तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू आणि हा पॅडला लागलेला आहे. अंपायर काय बोलतायत, लेग बाईज धावा आहे का बॅटीचा कडा लागलेला आहे. अंपायरने लेग बायचा इशारा करावा किंवा बॅटचा कडा करावा. लेग बाय नाहीतर रन बॅट्समनच्या आकडेवारीत जातील. अंपायरिंगनी पण पूर्ण इंटरनॅशनल अंपायरिंग केली पाहिजे.
5वा चेंडू आणि हा तटवलेला चेंडू आहे आणि पाहूया झेल बाद होतात का. आशू यांच्या हातातला झेल सुटत नाही कधी. मी मगाशीच बोललो होतो की त्यांच्या हातातला चेंडू सुटणं फार कठीण आहे. चांगले क्षेत्ररक्षण आहेत. झेल बाद झालेले आहेत ते विशाल जाधव आणि टीमची वाढती धावसंख्या आहे ती 26. एक चेंडू शिल्लक आणि विशाल जाधव यांची जागा भरून काढत आहेत ते विनोद गेवडे. विनोद गेवडे हे नावाजलेले फलंदाज आहेत. यांच्या बॅटीवरचा बॉल चढला तर तो सीमारेखा पार होतो. आम्हालाही भीती वाटते की गोलंदाजी करताना त्यांच्या समोर. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला सागर मारा करतायत विनोद गेवडे यांचा आणि हा चेंडू हो अतिशय उत्कृष्ट चेंडू होता हा. त्यांना काही आपली बॅट उचलता आली नाही पण त्यांनी 1 रन काढून आपला 1 धावेत संतुष्ट झालेले आहेत. आणि ओव्हरची समाप्तीनंतर 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 27 धावा झालेल्या आहेत. 3 षटक समाप्तीनंतर 27 धावा. हे मिठा 1 प्लेट घे ना. संपलं आता केव्हा येईल. असं बोलू नको रे. बिर्याणी नाही आज झोली ती. कॉमेंट्री करण्यात गेलो आणि म्हणजे लवडे लागले वाटतं. चला लवकरात लवकर. लिबर्टी रॉयल मस्त एकदम आरामशीर फलंदाज खेळत आहेत आणि त्यांच्या फलंदाजीचा आनंद घेत सावेत त्यांना टाळ्या वाजवत प्रोत्साहन करत आहेत. हा चांगलं होईल. असं काय पहिल्यांदा असं कॉमेंट्री केल्यानंतर सन्मान होत आहे तर माझ्याबद्दल मला खूप तुमचे आभार मानतो. असे तुमचे आशीर्वाद लाभू द्या आमच्या डोक्यावर. आणि 4थ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत आहे मनीष कांबळे विनोद गेवडे यांना. आणि हा चेंडू हो पाहूया अंपायरचं डिसिजन काय. बाय आहे पाहायला लागलाय. लेग बायच्या रूपात 1 धाव आलेली आहे आणि वाढती धाव संख्या आहे ती 28. मनीष कांबळे आणि हा दुसरा चेंडू तटवलेला आहे समोर मिड ऑफच्या दिशेने. हो हा लाईटच्या पोलला बॉल लागून पाहूया 2 धावा आणि हा ओव्हर थ्रो पाहूया 3री धाव घेत आहे का. 3 धावा मिळालेल्या आहेत. चमत्कारिक ग्राउंड आहे. सांगितलं होतं की प्लेयर्सनी जरा नोंद घ्यावी. कुठे आजूबाजूला काही समोर असेल तर त्यांनी थ्रो करू नये. इथे 1 धावाच्या जागेत 5 धावाही जातात. चौथ्या षटकातला 3रा चेंडू मनीष कांबळे नीरज गोयल यांना घेऊन येत आहेत आणि हा चेंडू निर्धाव असा चेंडू होता. हेलो लिबर्टी प्रीमियर लीग 2024 ची वाढती धावसंख्या 31. आयोजित स्पर्धा. या स्पर्धेसाठी विनोद वाघमारे साहेब यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. तसेच विनोद वाघमारे साहेब तुमचे सहकार्य आम्हाला कायम लाभत राहतील ही आम्ही अपेक्षा करतो. आणि हा तटवलेला चेंडू सीमारेखा पार. अतिशय उत्कृष्ट असा शॉट कॅप्टन रॉयल यांना मिळाले त्या 6 धावा. नीरज गोयल अतिशय वाघमारे यांच्याकडनं फलंदाज आहेत. 100 रुपयाचं पारितोषिक आहेत 6 मारण्यासाठी. लगी तो छगी नहीं तो अतिशय उत्कृष्ट असा शॉट. नहीं भाइयों ऐसे गलत बात नहीं करना. मुलांनो फार
चांगले कमेंट करा, वाईट कमेंट करू नये. आपला लिबर्टीचं नाव खराब झालं अशी कामं करू नये. पाचवा चेंडू घेऊन येत आणि हा ढकलला स्क्वेअर थर्ड मॅनच्या दिशेने आणि एक धाव. आणि या षटकात चौथ्या चेंडूवरती जो षटकार मारलेला आहे विनोद मावकर आहे ना, चौथ्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे विनोद वाघमारे यांच्याकडनं. नीरज गोहिलला एक षटकार मारलाय, त्यांना 100 रुपये पारितोषिक देण्यात आलेला आहे. नीरज गोहिल 100 रुपये पारितोषिक. इनिंग संपल्यानंतर त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जाणं. आणि टीमची वाढती धावसंख्या आहे ती 38. 38 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरच्या 1 चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. चौथ्या षटकातलं 1 चेंडू शिल्लक आहे. घर पे वो पहले मैच में पूरा खेला ना, भाग के वो देखा कि आपने 6 मारल्यानंतर विकेट आता आणि विनोद एक मारला ना. हा हा अनिकेत सामने झालं ओव्हर खतम हो गया. ओव्हर सॉरी जरा स्कोर बोर्ड कडनं चुकी झालेली आहे, क्षमा असावी. स्कोर 38. 6 मारल्यानंतर तू सिंगल काढला ना, तूच मारला. नाही पहिला डॉट आला, तिसरा 3 आहे, नंतर डॉट आहे. ओव्हर झालेले आहे. काही कोणी वाद करू नये. सिंगल आया. चलो ओव्हर स्कोर खतम हो गया. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा झालेल्या आहेत. लिबर्टी रॉयल्स. चला जास्ती वादविवाद करायचा, लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि फलंदाजी करायची. चला स्कोर बोर्ड लिहित आहे. झाले, मोजले आम्ही बॉल. आता तू मारला, त्याने मारला ना. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिल्या चेंडूत लेग बाय आला, नंतर 3, नंतर डॉट गेन आणि नंतर 6 आणि 2 सिंगल. 6 चेंडू संपलेले आहेत. चारों का सेमीफाइनल होएगा. पूरा ओवर देख ले जाकर यूट्यूब पे. वो उसमें लगता है उड़ेगा लगता है. ये देखो पूरा ओवर लाचे 2 सिंगल आले काय. लाचे 2 कोई बात नहीं. नाही बहुत टाइम हो जाएगा. 6 च्या नंतरचा बघ ना. ए विक्की, शेवटच्या चेंडूला तू सिंगल मारला, तू मग 5 चेंडू झाले, 37 रन झाले. 5 चेंडू झाले, 37 रन झाले. 37 रन हो गए. 1 चेंडू शिल्लक आहे. चला लवकर झालं. सॉरी जरा होतं, माणसं आहेत, जरा चुकी होते. खतम ही कर डालो, इसके लिए बोला खतम कर डालो. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. उशीर होत आहे मॅचला. टाइमपास करू नये अंपायरने. चला थोडीफार चुकी होते, क्षमा असावी. माणूसच आहे. शेवटचा चेंडू टाकून 5 बॉल 38च झाला दादा. 5 बॉल 38, इथे 27 होता, 28 हा तो नंतर 3. खॅबी को ओव्हर नाही दिया. 31 6 ला 37 झाला. इकडचा एक 38 झाला. 1 बॉल बाकी आहे. चल 1 बॉल प्लस 38. तू लिहून ठेव ना स्कोर किती ओव्हर मध्ये किती गेले. विभागरचा आहे. आणि हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळालेली आहे आणि टीमची वाढती धावसंख्या 39 झालेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झालेल्या आहेत. 39 39 38 होता आणि स्कोर चुकी झालेला. 39 स्कोर लिहिलेला आहे. स्कोर 39 होता.
हा बोललो तो पण नाही तसं लिहिलं होतं थोडी चुकी झालेली याची अरे हे थोडा माय मिस्टेक चुप चलो जाओ, चलो जाओ। कोई बात नहीं कोई बात हो जाता है, हो नहीं जाता है। बॉक्स दे दो कमेंटेटर को इतने खास कमेंट्री नहीं कर रहे अभी थक गए खाना खाना पड़ेगा खाना बिरयानी भी समाप्त हो गई है बहुत खतरनाक यहाँ पर लिबर्टी रॉयल्स सच्ची में राजस्थान रॉयल्स है ये लोग लिबर्टी रॉयल्स पिंक टी शर्ट अभी मैं बिरयानी खा के आया हूँ पावर में हूँ तेरे को तो आदत है रे डू और डाई मुकाबला लिबर्टी वॉरियर्स के लिए 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झालेल्या आहेत लिबर्टी रॉयल्स राजे लोकांसारखे खेळत आहेत त्यांची आता बघतायत आपण रॉयल्स आयपीएल मध्ये 9 सामने खेळले आहेत आणि 8 जिंकलेले आहेत ते राजस्थान रॉयल आणि एलपीएल मध्ये पण दुसरा LPL मध्ये पण काही ते सामना गमवत नाही और ये एक बढ़िया शॉट एक संजू धाव. सैमसन द्वारा विनोद घेवड़े खैबी रा- बॉलर खैबी अभिषेक अभिषेक सबसे कप. लिबर्टी गार्डन के सबसे खतरनाक बॉलर माने जाते हैं अभिषेक काउंटर नायडू सॉरी नायडू नायडू इधर लिबर्टी गार्डन में ज्यादा चांगला काउंटर है त्यांचा फॉलो थ्रू आहे चांगलं रनअप आहे 15-20 पावलाचं रनअप आहे त्यांचं चांगलं त्याचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे चांगले स्मूथ रनअप आणि हा टप्पा असा आकूळ टप्पा टाकला होता आणि पाहूया किती धाव मिळत आहेत क्षेत्ररक्षण बहुत ही शानदार फील्डिंग वहां पर आशु आशीष गमरे पूरी जान लगा देते मगर कोई एक रन भाग के दिखाई मेरे सामने रविंदर जडेजा ओहो नीरज गोयल अभिषेक यांचा सामना करत आहेत आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि हा जो बहुत ही बढ़िया गेंदबाजी अभिषेक नायडू डॉट पे डॉट मारे जा रहे पास बाहुबली आए यहाँ पर बोला दो महेंद्र सिंह बाहुबली ओहो काफी शानदार शॉट यहाँ पर लेकिन गेंद अंदर ही है 2 धावा मुख्य पंच किशोर मागाडे यांचा इशारा 2 धावा आणि चेंडू झालेले आहेत 4 चेंडू आणि चार वाढती चेंडू. धाव संख्या आहे ती 43 नाही आहे ना 43 धावा झालेल्या आहेत आणि 2 चेंडू शिल्लक पाहूया या आपल्या संघासाठी किती धावा करतील नीरज गोयल स्कोर यहाँ पर 43 आखिरी 2 गेंद शेष प्रशांत जी मुझे तो लग रहा है अभी ये गेम पे कुछ भयानक होने वाला है क्योंकि कप्तान नीरज गोयल काफी फॉर्म में नजर आ रहे हैं नासिर हुसैन वहां पर वाह बेहतरीन फील्डिंग मेरे बचपन के दोस्त नासिर यहाँ पे उन्होंने ढाका 11 के सबसे खतरनाक प्लेयर माने जाने वाले विनोद घेवडे ढाका 11 शेवटच्या चेंडूवरती काय करतात बघूया संघासाठी किती धाव संख्या उभारतात विनोद घेवडे. शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू आणि हा चेंडू तटवलेला आहे पण हा काही जास्त मार्गस्थळी गेला नाही आणि हा किती धावा मिळतात यहाँ पर बाउंड्री काफी धावा. खतरनाक शॉट यहाँ पर विनोद घेवड़े द्वारा स्कोर वो यहाँ पर 48 रन्स लिबर्टी वॉरियर्स को अगर ये मैच में सरवाइव करना है तो 49 चेस करना होगा ए, जमा, जमा, 49 का टारगेट दिया गया है लिबर्टी वॉरियर्स और ये मुकाबला इनके लिए डू और डाई वाला मुकाबला होगा महेंद्र बाहुबली काउंटर चेन्नई एक्सप्रेस
मगेंद्र कवंडर, आपले कमिटीचे मेंबर महेंद्र बाहुबली सिंग धोनी. आम्हाला पण त्यांच्याकडे काहीतरी अपेक्षा असतात, काहीतरी आम्हाला पण आमच्याकडे लक्ष देतील आणि काहीतरी स्पॉन्सरशिप मिळेल याचा प्रयत्न असतो आम्ही, पण ते काही लिबर्टी वॉरियर्स के लिए ये मुकाबला त्यांनी बहुतेक बोर्ड स्पॉन्सर आहे. आता सध्या ते स्वतःचा विचार करत आहेत कारण लग्न आहे त्यांचं. चला लवकरात लवकर राजस्थान लिबर्टी रॉयल्स नीरज गोयल जल्दी जल्दी आपली वेळ लावू नये आणि आता खूप कमी वेळ बाकी आहे. ऍक्शन लावून घ्यावे. खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. आणि मुख्य पंच आहेत मंगेश घेवडे आणि किशोर मागाडे हे यांनी सगळ्यांना बोलत होते आमच्याकडे बॉलर कमी क्रिकेटचा आहे, ताबा घ्यायचा आहे आणि पण त्यांनी बॉलिंगनी जी Batting गेम लावून जिंकलेली आहे लास्टची गेम. सगळ्यांना मंगेश घेवडे कॅप्टन म्हणत होते आमच्याकडे बॉलर नाही आहे, पण त्यांनी मागची मॅच जी आहे ती बॉलिंगच्या दमवरच जिंकलेली आहे. पाणी पाणी पण पाण्याची समाप्त झालेलं बॉटल. आहे. कमिटीने जरा नोंद घ्यावी. पाणी आणि पाणी बिर्याणी आणलेलं आहे, पाणी यांचं आणलेलं आहे लवकरात महेंद्र लवकर. सिंग धोनी बाहुबलीनी. तशी कमिटीने काहीच कमी केलेली नाहीये. चांगलं असं उत्कृष्ट स्कोर झालेला आहे. 48 स्कोर झालेला आहे आणि 49 धावा जर मारतील तर तो संघ विजयी होईल. लिबर्टी वॉरियर्स ये मुकाबला इनके लिए करो या मरो, डू और डाई वाला मुकाबला है. अगर ये जीतते हैं तो ही सर्वाइव कर पाएंगे यहाँ पर चाचा नेहरू स्टेडियम में. और उन्हें करना है. हैदराबाद जैसी टीम है वो, जैसे कि 6 टीमें यहाँ पे हमारे कोई हेनरी क्लासन जो बैंगलोर है, कोई मुंबई है, कोई राजस्थान रॉयल है लेकिन और कोई चेन्नई सुपर किंग. लखनऊ और एक टीम बाहर हो चुकी है, लखनऊ सुपर जायंट्स. बैंगलोर का भी कोई भरोसा नहीं था मगर बाल बच गए. हमें बहुत हमारे दिल के टोके जोर जोर से धड़कते थे क्या होगा असली टीम भी मगर हम जीत गए. कम रन से ही जीत रही है. हम लोग भी कम रन से पहले हारे और फिर सबको दिखा दिया जीतकर. बैंगलोर अच्छे गेंदबाज और बल्लेबाज यहाँ पे खेलते हैं मगर मोहम्मद सिराज, यहाँ पर मोहम्मद सिराज, यहाँ पे हमारे स्टेज पे लिबर्टी पैंथर्स के खिलाड़ी सिद्धेश पुगावकर इनका आगमन हुआ है. फैफ डुप्लेसी उर्फ त्यांचं स्पेशल गाणं आहे. लिबर्टी रॉयल्स अपना फील्डिंग फटाफट लगा दीजिए और लिबर्टी रॉयल्स वॉरियर्स चला अपने चला बैट्समैन तुरंत भेज दीजिए. चला पोरांनो लवकर फील्डिंग अपने पास लावायचे. वक्त की काफी कमी. जास्ती हाल लावून टाका, टाइम होता है. यहाँ पर लिबर्टी वॉरियर्स को जीतने के लिए 49 बनाने होंगे. 30 गेंदों में 49 रन. वाह भैया वाह, आप हिंदी में बहुत अच्छी कमेंट्री कर लेते हो. 49 गेंद कभी कभी 30 गेंदों में 2-4 शब्द अंग्रेजी के निकल जाते हैं. 30 गेंदों में 49 रन. लिबर्टी वॉरियर्स वाह वाह डू और डाई का मुकाबला. अभी ये देखने में बहुत मजा आने वाला है. ये मुकाबला भी दूसरे मुकाबला के जैसे होने वाला है. लिबर्टी किंग्स और लिबर्टी फाइटर्स जैसा. हम तो मरते मरते बच गए, अभी कौन बचते बचते जीता है और कौन जीते जीते मरता है वो अभी पता चल जाएगा थोड़ी देर में. किशोर मागाडे लवकर. चलो लिबर्टी वॉरियर्स प्लीज अपने बल्लेबाज गोलंदाजी चांगले ग्राउंड में खड़े कर दीजिए. चांगले आहेत. लिबर्टी रॉयल्स की फील्डिंग लग चुकी है. आणि आमचे मंगेश घेवडे उर्फ धोनी या नावाने जाणले जातात. ते पंचाची भूमिका करतील आणि मुख्य पंच आहेत ते किशोर मागाडे. यहाँ पर 49 रन की जरूरत लिबर्टी वॉरियर्स. आणि हे पंचांना काय कान मंत्र दिलं जात आहे परेश कांबळे यांच्याकडनं, मला काही कळत नाहीये. परेश कांबळे घरी पाणी भरायला नका जाऊ. परेश कांबळे पंचांना काहीतरी कान मंत्र देत आहेत. लिबर्टी वॉरियर्स तसे हुशार आहेत. कमिटीचे मेंबर जरा पाण्याची व्यवस्था करायची आहे. तिथे कॅन पाण्याने भरून ठेवलेले आहेत आणि आणले
चांगले आहे. लिबर्टी वॉरियर्स एकदम प्लीज फास्ट. अपने बल्लेबाज तुरंत भेज दीजिए. 49 का टारगेट, 49 रन का टारगेट चेस करना है आपको. यहाँ पे बहुत कम समय, अभी सेमीफाइनल और फाइनल होनी बाकी है. लिबर्टी किंग्स आणि लिबर्टी पॅन्थर्स पुढचा सामना. अरे ते तर होऊ दे ना, पण हा सामना होणार ना. होणार सामना होणार. लिबर्टी किंग्स वर्सेस पॅन्थर्स अगला मुकाबला. चला कॅप्टन लिबर्टी. कॅप्टन असेल तरी काय आलं, 11 खेळाडू आहेत इथे. हॅलो डीजे वाले बाबू मेरा गाना चला. आयोजित हॅलो आता मला माझं गाणं माहिती नाही, मला गाणं या क्रिकेट स्वरूपात लिबर्टी दिसतंय. प्रीमियर लीग. गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. 23 रुपये भाडं. चला लिबर्टी इनिंगची प्रीमियर सुरुवात होत लीग आहे. 2024 आयोजित LPL. साहिलचं पूर्ण नाव काय? आवाज कांबळे आला? का जाधव आहे? साहिल LPL सर्व कांबळे आहे का? कांबळे आहे ना. मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच हा, पहिले षटक घेऊन ते साहिल कांबळे त्यांचा सामना करतील आशिष गमरे. नॉन स्ट्रायकरला ते मनीष कांबळे. युवा गोलंदाज. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू तटवलेला आहे आणि हा deep मोठा mid shot wicket चा मारण्याचा दिशेने आणि हा प्रयत्न. पाहूया काय यशस्वी होतो ओ. या चेंडू मध्ये बाद येऊ शकत होते. या 4 रनी या किंवा 4 धावाही मिळू शकत होत्या, पण तसं काही झालं नाही आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. अतिशय असं आशू यांची फलंदाजी आहे, उत्कृष्ट फलंदाजी करतात ते. साहिल कांबळे दुसरा चेंडू घेऊन आशूला आणि हा फुलटो मान्य चेंडू लिबर्टी प्रीमियर लीग आणि 1 धाव. आयोजित स्पर्धा त्याकरता अमान्य भूपेश चेंडू. सोनावणे, राजेंद्र चेंडू 4 धावा देवगडे, झालेल्या संजय आहेत. सोनावणे, विनोद गेवडे, विनोद वाघमारे, विकास शिरसाट, संदीप पाटील, मंगेश टोंपे, सुभाष पुगावकर, सागर मोरे, दर्शन शिरकर, प्रशांत सर, नितीन किरतावडे, शिवाजी जाधव इत्यादी स्पॉन्सर करणं आम्हाला इथे सहकार्य लाभलेले आहे. आम्ही खूप खूप आभारी आहोत. असंच सहकार्य नेहमी करत राहा ही अपेक्षा. हो 2 धावा घेतलेल्या आहेत आणि हा तिसरा धाव पण घेत आहे वाटतं. विशाल जाधव यांच्याकडनं मिसफील्ड आणि हा परत तिसरी धाव. हो गचा क्षेत्ररक्षण, कोणाच्याही चेंडू हातात येत नाहीये. 5-3 धावा काढलेल्या आहेत, चोरटी धाव काढली आहे तिसरी. यहाँ पर अतिशय उत्कृष्ट चप्पल 7 रन 2 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. यहाँ पर काफी शानदार शुरुआत लगाते हुए आशीष गमरे अपनी टीम को जीत के तरफ बढ़ाते हुए 2 गेंद 7 रन. अच्छी विकेट के बीच में दौड़ लगाई है मनीष कांबले और आशीष गमरे. अच्छा लग रहा है. यहाँ पर काफी खतरनाक शुरुआत दिलवाते हुए अपने लिबर्टी वॉरियर्स के लिए आशीष गमरे. अभी मनीष कांबळे यहाँ पर स्ट्राइक पर. बहुत ही अच्छा शॉट वहां पे बहुत ही अच्छी फील्डिंग, क्षेत्र रक्षण जिसे कहते हैं सुमित गमरे द्वारा. 8 रन, अच्छे प्लेयर है सुमित गमरे. 3 गेंदे 8 रन. काफी अच्छी शुरुआत लिबर्टी वॉरियर्स के लिए. ज्यादा कुछ नहीं, 10 रन का रन रेट है. स्टेडियम प्रेक्षकों से भरा हुआ कच्चा खच एकदम. 10,000 टिकट लेके बिरयानी खा रहे और ये आगे बढ़कर कवर की दिशा बहुत ही शानदार में. खतरनाक शॉट यहाँ पर आशीष गमरे द्वारा. चमत्कारी ग्राउंड कहते हैं यहाँ पे. गेंद भले सामने हो मगर वो कभी पीछे आती है पता नहीं चलता. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी चमत्कार हो जाता है. आशीष गमरे द्वारा. 10 रन यहाँ पर. झाडाच्या खाली कोणी उभे आहेत झाडाच्या नीचे से मेंबर आणि प्लेयर्स लिबर्टीचे, त्यांनी साईडला व्हायचंय. तुमच्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. लवकरात लवकर
कोणाला चेंडू लागला तर चार. त्या टीमचे पॅनल्टी 5 रन दिले जातील. 4 गेंद 10 रन. मराठी हा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होती पण धावाही तेवढ्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू मध्ये आणि 10 धाव संख्या आहे ती 11. 10 धावा 10 धावा सॉरी थोड़ा यहाँ पर तूफान मैदान में. यहाँ पे अजूबा आ चुका है. सबसे खतरनाक शुरुआत है यहाँ पर. 5वा चेंडू घेऊन येत आहेत साहिल कांबळे आणि हा 5वा चेंडू यहाँ पर सबसे खतरनाक गेंदबाजी साहिल कांबळे पीछे से बोल्ड करते हुए सबसे खतरनाक बल्लेबाज आशीष कांबळे. चेंडू असा होता की त्यांनी सोडला होता आणि फिर से पवेलियन भेज दिया है. डीप मध्ये पडून डायरेक्ट त्रिफळा उडवले आहेत. आशीष कांबळे लिबर्टी वॉरियर्स के सबसे खतरनाक बल्लेबाज पवेलियन में लौटते हुए. आशिष गमरे तंबूत पळतत आहेत आणि त्यांची जागा भरून काढत आहेत ते सागर मोरे. सागर मोरे त्यांची जागा भरून काढत आहेत ते सागर मोरे. पाहूया या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत 10. धाव संख्या आहे ती 10. एक गडी बाद धाव संख्या 10 धावा. आशीष कांबळे खतरनाक बल्लेबाज आउट होते हुए लिबर्टी वॉरियर्स के. लिबर्टी वॉरियर्स के लिए ये मुकाबला है डू और डाई, करो और मरो या का मुकाबला है. नाही तर स्टेजच्या इथे पाहुण्यासारखं बसायचं आहे. पाहुणं जेवलात काय, पाहुणं जेवलात काय. शेवटचा चेंडू आहे. लिबर्टी वॉरियर्स पंचांनी जरा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. लिबर्टी वॉरियर्स के लिए आळस हा आपल्याला आला नाही पाहिजे. आपण पंचात डू और डाई का मुकाबला. शेवटचा चेंडू घेऊन येतात साहिल कांबळे सागर 5 मोरे गेंद यांना. 10 रन. पाहूया काय करतात. आणि हा चेंडू परत यहाँ पर काफी बढ़िया डिफेंस सागर मोरे द्वारा. एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि धाव संख्या 11 रन. 11 रन. एक गडी एक बाद. ओवर शेष. धाव संख्या 11. एक गडी बाद धाव संख्या 11. एक ओवर की समाप्ति पर 11 रन 1 विकेट के नुकसान पर 4 षटकात लिबर्टी त्यांना वॉरियर्स 38 धावांची गरज. 4 षटकात 24 चेंडू आणि 38 धावा. 24 चेंडू आणि 38 धावा. ये भी कोई मुश्किल रन चेज नहीं है. 10 रन पर ओवर के हिसाब से, लिबर्टी वॉरियर के लिए तो कुछ भी नामुमकिन नहीं है. क्योंकि वो वॉरियर है, उन्हें वॉर करना पता है. तो शायद ये मुकाबला और यहाँ टक्कर पे का होगा हमारे रॉयल्स बचपन के के साथ. मित्र बॉलर सागर कांबळे लिबर्टी बॉयज के सबसे खतरनाक स्पिनर शेन वॉन. सागर कांबळे ये अंडर मैचेस में भी ओवरम डालते हैं. अभी ओवरम मैचेस में देखो भाई कैसे गेंदबाजी करते हैं. शायद अंडरम ना डालते. सागर कांबळे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि यहाँ फलंदाज पे सागर वर्सेस सागर. बहुत ही बेहतरीन शॉट यहाँ पर सागर मोरे द्वारा सागर कांबळे को, और यह मिस फील्डिंग यहाँ पर सुमित गमरे द्वारा. और फिर से यहाँ पर ओवर थ्रो का रन मिल सकता था लेकिन काफी अच्छी फील्डिंग वहां पर. बचाव पीछे से. बॅकअप चांगला त्यांनी क्षेत्ररक्षण पडिये. केलं आहे. प्रदीप पडिये द्वारा काफी अच्छा बैकअप. प्रदीप पाष्टे सॉरी पास्टे. सॉरी पडिये पीछे पास्टे आगे. पडिये पीछे पास्टे आगे. प्रदीप पास्टे. सॉरी मित्रांनो जरा आमचे कॉमेंटेटर चुकलेले आहेत पण त्यांची क्षमा असावी. काही असं राग मानून घेण्याची गोष्ट नाहीये. आणि हा दुसरा चेंडू बेहतरीन गेंदबाजी सागर कांबळे द्वारा सागर मोरे के लिए. गुगली टाकतात, रॉंग वन टाकतात, लेग स्पिन टाकतात असे सागर कांबळे. खतरनाक यांचं गेंदबाजी. षटक पाहायला मला फार आनंद होतो. हो हो हो
अजून एक हा बेहतरीन शॉट वहां पर, चेंडू हा विशाल जाधव के सर के ऊपर से गेंद जाती हुए 2 रन यहां पर निकालते हुए सागर कांबळे और सागर मोरे. कधी स्लोअर वन कधी फास्ट त्यांची बॉलिंग कोणा कळत नाही कधी हा कोणता चेंडू टाकतील. फार अनुभवी गोलंदाज सागर कांबळे आणि फलंदाजी सागर मोरे. आज ऑफ साईडच्या दिशेने तडवला डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धावा. नेत्रावळकर सर मैदान में मौजूद स्थानपन्न व्हावे. वरती स्टेजवर येऊ शकता सर तुम्ही. ग्राउंडवर कोणीही दारू पिऊ नये, कृपया करून ग्राउंडवर कोणीही दारू पिऊ नये. व्यसन करू नये प्लीज. प्लीज इथे एवढा चांगला LPL चा सीझन चालू झालेला आहे. गेंद कितने हुए यहाँ पर? 5 गेंद. यहाँ पर काफी बढ़िया गेंदबाजी और 1 रन मिलेगा यहाँ पर. फिर भी बाय के 1 रन. विकेट कीपर से मुश्किल हुई बॉल पकड़ने में क्योंकि खतरनाक गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर सागर कांबळे. किती आले याला? 6 आले ना. 17 रन. 12 गेंद पर 17 रन हो चुके हैं यहाँ पर. अभी भी 3 ओवर में 31 रन की जरूरत. नहीं सॉरी 32 रन की जरूरत, माफ कीजिएगा. 32 रन की जरूरत यहाँ पर. थैंक्स. कम बैक कर सकती है लिबर्टी वॉरियर्स यहाँ से क्योंकि ये लोग वॉरियर्स है तो इनको कम बैक करना जरूरी है. कृपया स्टेजवर 2 चेअर आणून द्या प्लीज प्लीज. 2 ओवर कमिटी महेंद्र काउंटर, महेंद्र सिंग धोनीचे गाववाले 2 चेअर. स्टेज वरती जरा जास्ती गर्दी करू नये. आमचे YouTube लाईव्ह महेंद्र काउंटर स्टेज पे 2 कुर्सियां प्लीज. यहाँ पे काफी स्पेशल मेहमान आए हुए. नेत्रवलकर जी. इंद्रजीत मागाड़े आप छाव में आ जाइए, बहुत धूप लग रही है. लिबर्टी की कमेटी और यहाँ पे बेहतरीन शॉट और ओ अजय अजय क्या हुआ मुझे कुछ समझ में नहीं यहाँ आया. पर 4 रन. क्षेत्रक्षण हाताने न अडवता त्यांनी आपली टांग दाखवलेली आहे चेंडू याला. यहाँ पर 21 रन. लिबर्टी वॉरियर्स ने गेम छोड़ा नहीं है, अभी तक लड़ाई लड़ रही है अपनी लिबर्टी वॉरियर्स. अजय चेंडू हाताने पकडायचा आहे, त्याला पाय नाही दाखवायचा. अतिशय कच्चा आहे क्षेत्ररक्षण. 4 धावा गेलेल्या आहेत. 21 रन यहाँ पर लिबर्टी वॉरियर्स. दुसरा चेंडू हा बेहतरीन शॉट यहाँ पर. कव्हरच्या दिशेने तटवलेला चेंडू बेहतरीन शॉट. मिळतात आहेत. अजय मनीष परत कांबळे त्या द्वारा. खाली आणि आता पाहूया थ्रो कसे येतात. अरे अतिशय उत्तम असा थ्रो केला त्याने. सुरेश बेहतरीन बल्लेबाजी चांगले आता त्यांनी मनीष क्षेत्ररक्षण कांबळे. केलेलं आहे. अजय यहाँ पर 23 रन. 2 गेंद 23 रन. नीरज गोयल की तीसरी गेंद यहाँ पर. ग्राउंडच्या आतमध्ये जे झाडावरती बसले तिथे बाल्कनीची तिकीट आहे. तिकिटीचे पैसे जमा करून जायचे इथे. तीसरी गेंद लेके आते हुए नीरज गोयल कप्तान. बेहतरीन शॉट यहाँ पर मनीष कांबळे द्वारा 6 रन के लिए. आक्रामक रुख दिखाते हुए यहाँ पर मनीष कांबळे अभी भी लड़ाई लड़ रहे अपनी लिबर्टी वॉरियर्स. माझे एकदम लहानपणीचे मित्र आहेत मनीष कांबळे. अपनी टीम के लिए काफी बेहतरीन प्रदर्शन करते हुए मनीष कांबळे. इनको देखते ही मुझे बहुत आनंद होता है और ये फलंदाजी करते हैं तो मैं इनकी बल्लेबाजी का बहुत आनंद उठाता हूँ. काफी बेहतरीन बल्लेबाजी यहां पर मनीष कांबळे द्वारा लिबर्टी वॉरियर्स.
अपना लड़ाई अभी भी इन्होंने छोड़ी नहीं है। 3 चेंडू झालेले आहेत. 3 गेंद नीरज गोयल की चौथी गेंद अभी 29 धावा बरोबर ना. यहाँ पर 29 रन लिबर्टी वॉरियर्स. 15 चेंडू मध्ये 29 धावा मारलेल्या आहेत. अजून त्यांना आवश्यकता आहे 15 चेंडू मध्ये 20 धावांची. बेहतरीन शुरुआत यहाँ पर. अजून एक हा. कोई प्लेयर मौजूद नहीं वहां पर. नो मॅन्स लँड नो मैंस लैंड में वहां पे आणि काफी खराब फील्डिंग. आणि एकच धाव एक ही मिळणार आहे. डिक्लेयर मिलेगा अभी का. चलो यहाँ पर फलंदाजांनी प्रयत्न केला की Ball 2 धावा please. घेऊ 3 धावा घेऊ पण तो वहां पे कोशिश में नाकामी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे आणि एकच धाव मिळणार आहे. काफी बेहतरीन लिबर्टी रॉयल्स अभी मनीष. काफी मुश्किल सिचुएशन में इस वक्त. भागते भागते थक चुके हैं उन्हें पानी की जरूरत लिबर्टी है. वॉरियर्स इस वक्त अभी काफी चलो इसके बाद आगे. लिबर्टी वॉरियर्स आगे बढ़ चुकी है अभी अपने मुकाबले में. लिबर्टी रॉयल्स को वापसी करनी होगी इस गेम इस मैच में. कप्तान को 5वीं गेंद. बेहतरीन वाह, शॉट वाह, यहाँ पर मनीष कांबळे द्वारा. आणि सुमित कांबरे चेंडू खाली आणि हा विशाल जाधवनी पाडवलेला चेंडू आहे. बेहतरीन हा फील्डिंग पावला. वहां पर. 2 विशाल धावा जाधव. घेत त्यांचा काही त्यांना फार दम लागलेला आहे मनीष कांबळे यांना. उन्हाचा त्रास होत आहे. पाणी please. कळतं. पाणी घेऊन या. धाव संख्या आहे ती वाढती धाव संख्या आहे 32. काफी बेहतरीन शुरुआत यहाँ पर. लिबर्टी वॉरियर्स अपने मुश्किल सिचुएशन से बाहर निकलते हुए यहाँ पे मुकाबला थोड़ा रुका हुआ है. स्ट्रैटेजिक टाइम आउट यहाँ पर नहीं है अवेलेबल. आप नहीं ले सकते स्ट्रैटेजिक टाइम क्योंकि अपने पास वक्त की कमी. अभी सेमीफाइनल और फाइनल मैच होने बाकी है. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. पाहूया या चेंडू मध्ये किती धावा टिपतात आहेत. मनीष कांबळे नीरज गोयल यहाँ यांचा पे सामना करत आहेत. मनीष कांबळे आणि हा चेंडू ये पुढे बहुत ही जाऊन बेहतरीन टपकलेला शॉट आहे. यहाँ पर मनीष कांबळे द्वारा. पर फिर भी बहुत अच्छी फील्डिंग वहां पर लिबर्टी रॉयल्स द्वारा. धाव संख्या आहे 34. 3 षटक समाप्तीनंतर 34 धावा झालेल्या आहेत आणि 2 आपले- षटकामध्ये 15 धावांची गरज आहे ती लिबर्टी वॉरियर यांना. अभी लिबर्टी 12 रॉयल्स चेंडू 15 धावा. को लिबर्टी रॉयल्स को अपने गेम में वापसी करनी होगी. अभी कुछ चमत्कार करना होगा. चांगली फलंदाजी केलेली आहे मनीष कांबळे यांनी. लिबर्टी वॉरियर्स इस वक्त अपने मुकाम में आगे. बारह बॉल 14 रन की आवश्यकता है यहाँ पर. 12 गेंद सॉरी 15 गाइस सॉरी 12-15 की आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा. चला जास्ती वेळ नाही लागणार. पॅनल्टी लागेल. वेळेत मॅच संपवली पाहिजे. कॅप्टननी अभी- नोंद घ्यावी. लिबर्टी रॉयल्स सामना असतो एक इनिंग. लिबर्टी रॉयल्स सामना संपला आला पाहिजे. इस वक्त लिबर्टी रॉयल्स को वापसी की ग्राउंड मध्ये जरूरत. कॅप्टन शिवाय कोणी ग्राउंड मध्ये जाऊ नये. पिछले मैच में इन्होंने वापसी कॅप्टन अच्छी की शिवाय थी. कोणी जाऊ नये किंवा पाणी घेऊन जायच्या अगोदर मान्यता घ्यावी अंपायरची. लिबर्टी वॉरियर्स को इस वक्त वापसी की जरूरत. बहुत ही बेहतरीन गेंद यहाँ पर. डेलीब्रेट हो चुके हैं यहाँ पे. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सागर कांबळे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. काही चेंडू कळले नाही. हवेत त्यांनी मारा केला तो डायरेक्ट पायावरती चेंडू आदळला.
काफी बेहतरीन शॉट यहाँ पर, वहां पर कैच हो सकता है। यहाँ पर काफी खराब फील्डिंग। वो नीरज का कैच पोलला लागलाय चेंडू। वहां पर काफी खराब फील्डिंग। 2 धावा मिळाल्या आहेत। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर सागर कांबळे द्वारा। यहाँ पर फिर से एक विकेट हो सकता था। इस वक्त कीपर ने ड्रॉप किया है। 2 गेंद 2 कैच ड्रॉप हो चुकी है। ऐसे लिबर्टी रॉयल्स वापसी नहीं कर सकते। पिछले गेम में इन्होंने वापसी काफी शानदार तरीके से की थी, इस बार भी इनको करना ही होगा, वरना लिबर्टी वॉरियर्स ये गेम लेके जाएगा आपके हाथ से छीनकर। बेहतरीन शॉट वहां पर मनीष कांबळे इस वक्त सेंसेबल क्रिकेट खेलते हुए, क्योंकि उनको पता है अगर वो टिक जाएंगे तो लिबर्टी वॉरियर्स भी टिक जाएंगी। जीत जाएंगे बोलना। इस वक्त काफी सेंसेबल क्रिकेट खेलते हुए बेहतरीन शॉट, इस वक्त भी विकेट हो सकता है। विशाल जाधव द्वारा काफी बेहतरीन कैच वहां पर, यहां पर विकेट। आता काही सांगू शकत नाही कोणत्या टीमचं पारड जड आहे। या सामन्यामध्ये अजून रोमांचक लिबर्टी रॉयल्स आलेले आहे। लिबर्टी वॉरियर्स वापसी करना जानती है, लिबर्टी रॉयल्स वापसी करना जानती है, लेकिन इस वक्त लिबर्टी वॉरियर्स काफी हावी लिबर्टी रॉयल्स पर। शेवटचा चेंडू आहे हा 4थ्या षटकातला आणि सामना करतील नासिर। त्यांना मारा करत आहेत सागर कांबळे आणि हा चेंडू बेहतरीन गेंद यहाँ पर, लेकिन सिर्फ 1 रन शायद मिलेगा। कळलं नाही की तो चेंडू कुठे जाईल। आखरी ओव्हर, षटक समाप्त झालेला आहे। 39 धावा झालेल्या आहे आणि 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज लिबर्टी वॉरियर यांना। 6 गेंद 10 रन की आवश्यकता यहाँ पर। लिबर्टी रॉयल्स वापसी करना जानती है, लेकिन वॉरियर्स आपके लिए ये मुकाबला करो या मरो का है। आपको ये 10 रन चेस करने होंगे अगर इस मुकाबले में आपको टिके रहना है। आपल्याला पण टेन्शन आहे। लिबर्टी वॉरियर्स आखिरी ओवर में विशाल जाधव ने पिछली बार लिबर्टी स्टार्स को अपनी शानदार गेंदबाजी से हराया है। इस वक्त देखते हैं विशाल जाधव हावी होंगे या नासिर हुसैन। नासिर ढाका 11 के सबसे खतरनाक बल्लेबाज, मेरे प्यारे मित्र, लेकिन इस वक्त लिबर्टी वॉरियर्स के लिए खेलते हुए नासिर हुसैन। मी मगाशी काय बोललो, मी तुला ठेव, मी येतो। विशाल जाधव मारा करतायत ते नासिर यांना। 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आणि हा पहिला चेंडू तटवलेला काफी बढ़िया विकेटच्या दिशेने और ड्रॉप। एक अच्छा क्षेत्र रॉयल्स को ऐसा ये मैच नहीं जीत सकते। लिबर्टी रॉयल्स अगर मिस फील्डिंग करेगी तो ये मुकाबले से उनको हाथ धोना होगा। अजून थोडा जोर लावावा लागेल नासिर यांना सीमा रेखा पार करायला। 8 धावांची गरज आहे त्या टीम साठी। बघूया काय 5 गेंद में 8 रन की आवश्यकता है यहाँ पर। फील्डिंग चेंज यहाँ पर। कमॉन नासिर। 5 गेंद 8 रन की आवश्यकता लिबर्टी वॉरियर्स को। काफी खतरनाक खेलते हुए कोणी जिंकू दे, नासिर आपले हुसैन। संघ आहेत, आपलीच पोरं आहेत, आपलेच मित्र आणि आपलेच बंधू आहेत। यहाँ पर अंपायरचा निर्णय काय आहे इथे पाहायला लागेल। विकेट था शायद, दूसरी बार भी विकेट था, रनआउट का चांस वहां पर। स्टेजच्या इथे बसून आपण काही डिसिजन घेऊ शकत नाही मित्रा।
अंपायरचा डिसिजन अंपायर अंपायर घेते. डिसिजन फायनल आपण डिसिजन. काहीच बोलायचं नाही. अंपायरच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. आणि तिकडे रनआउटचा चान्स होता. असेल चांगलं आहे. अंपायरचं डिसिजन फायनल डिसिजन. परत एक तिसरा चेंडू. एक खराब बॉलर वहां से दौड़ के आ रहे हैं. फील्डिंग के लिए कुछ करना पड़ेगा. चेंडू समजला नाही. यहाँ पर 3 गेंदों में 7 रन की आवश्यकता. 3 गेंद विशाल जाधव को वापसी करनी होगी. आणि मारू शकतात ते फक्त मनीष कांबळे. मनीष कांबळे काफी खतरनाक बल्लेबाज यहाँ पर. ज्यांना हृदयविकार असेल त्यांनी हा सामना पाहू नये. झटका लागू शकतो. असे आटातडीचे सामने पाहू नये. प्रतिशय हा एकदम सामना रंगलेला आहे. तीन गेंदबाजी यहाँ पर. काजाचा टोका चुकवत असं वाटलं की मनीष कांबळे यहाँ पर हिट करने जा रहे थे. उनको लगा छक्का लगाकर ये गेम खत्म कर. सीमा रेखा पार होता. मनीष कांबळे यहाँ पर सिर्फ रॉयल्स को 2 गेंद में 6 रन. झटके वगैरे लागतात. त्यांनी हा सामना पाहू नये. 2 गेंद 6 रन की आवश्यकता. लिबर्टी रॉयल्स मनीष कांबळे लिबर्टी वॉरियर्स द्वारा खतरनाक बल्लेबाजी करते हुए. मराठी में ऐसा है हमारा हृदय विकार बोले तो झटका. लिबर्टी वॉरियर्स वर्सेस लिबर्टी रॉयल्स. लास्ट 2 गेंद. वाइड गेंद यहाँ पर. सामान्य चेंडू आणि एक धाव संख्या वाढत. 2 गेंद में 5 रन की आवश्यकता लिबर्टी वॉरियर्स दिलीप को. किरतावडे यांचं डू और डाई का मुकाबला. बेहतरीन शॉट वहां पर और बेहतरीन फील्डिंग वहां पर. एक गेंद में फिर से वही मुकाबला. एक गेंद में 3 रन की आवश्यकता. वही मुकाबला जो लिबर्टी स्टार्स के साथ हुआ था. मित्रांनो हृदयाचा ज्याला त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नये. मनीष कांबळे. आपले डोळे झाकून घ्या. मनीष कांबळे यहाँ पर अपने टीम को बचाने के लिए. एक चेंडू 3 धावा. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला की जीव वर खाली होतो. हृदयाचा ज्याला त्रास आहे त्यांनी आज सामना पाहू नये. माझी नम्र विनंती आहे. एक चेंडू 3 धावा. मनीष कांबळे अगर ये गेम में बचे रहना है तो इनको आज अपनी बल्लेबाजी से चमत्कार दिखाना होगा. अभी ये मैच नहीं है, ये सेमीफाइनल का मुकाबला है. हा सामना पाहायला आमच्या गेटच्या इथे अशी लाईन लागलेली आहे. आमचे प्रेक्षक कोणामध्ये लपून मॅच बघतायत. एक गेंद 3 रन. यहाँ पर मैनकट करने की कोशिश. मैनकट करने की कोशिश. एक गेंद 3 रन की आवश्यकता. कुर्सी की पेटी बांध लो अपनी. लिबर्टी वॉरियर्स यहाँ से इन्होंने मैच नहीं गवाया. इन्होंने अगर मैं सही होऊंगा तो लिबर्टी वॉरियर्स को बाहर जाना होगा इस मुकाबले से बाहर. हाँ नहीं मत कर. सेमी डायरेक्ट सेमी. कमिटी मेंबर्स प्लीज यहाँ पर आ जाए कमेंट्री बॉक्स में. काही डिसिजन आहे ते 2 टीम बाहर हो चुकी है. 4 टीम बची हुई है. 2 टीम बाहर. लिबर्टी फाइटर्स और लिबर्टी वॉरियर्स दोनों. फाइटर वॉरियर बाहर. मालूम है क्या उसमें बेस्ट बॉलर का भी फाइटर वॉरियर्स बाहर इस वक्त. यहाँ पे सिर्फ किंग्स रॉयल्स. त्याच्यात नुकसान काय आहे माहिती कोणाचं. किंग्स रॉयल्स पैंथर्स. और कौन पैंथर्स रॉयल्स स्टार्स किंग्स बची हुई है यहाँ पर.
यहाँ पे अगला जो मैच है वो खेलना ही होगा कंपलसरी। कमेटी का डिसीजन है, 3 ओवर का मैच होगा अगला, वो भी हमारी ही टीम है। स्टार्स वर्सेस नहीं, पैंथर वर्सेस किंग नहीं है, पैंथर्स वर्सेस अच्छा सॉरी मैं माफ करना, पैंथर्स वर्सेस किंग है, ये खेलना ही पड़ेगा मुकाबला। उसके बाद सेमीफाइनल की तरफ एलपीएल का मुकाबला बढ़ेगा। टॉस यहाँ पर कहां पे गया है? टॉस मिल गया। नेत्रवलकर सर प्लीज कमेंट्री बॉक्स के यहाँ पर टॉस के लिए आ जाइए प्लीज सर। धन्यवाद धन्यवाद मंडळी। पुढील मॅच लिबर्टी पॅन्थर विरुद्ध लिबर्टी किंग्स, ही मॅच फक्त 3 ओव्हरची होणार आहे। 3 ओवर का मुकाबला, पैंथर्स वर्सेस किंग्स। बेटा भाई अभी सिर्फ 4 टीम बची हुई है। किंग्स अतिशय उत्कृष्ट असा सामना आपल्याला बघायला किंग्स और मिळते। पैंथर के कैप्टन कमेंट्री बॉक्स के पास आ जाइए टॉस के लिए। टॉस टाइम यहाँ पर। अतिशय उत्कृष्ट असा इकडे सामना बघायला भेटलाय आपल्याला इकडे। अबे मेरे को अवार्ड मिलने वाला है, इसीलिए थोड़ा एनर्जी दिखाना पड़ रहा है। तसे इथे उपस्थित कीर्तवडेकर सर यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत। त्यांनी आम्हाला केलेले सहकार्य, किंग्स हे वर्सेस खूप, पैंथर्स। सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। असंच सहकार्य आम्हाला नेहमी लाभत राहील ही अपेक्षा करतो। तसेच पुगावकर साहेब आहेत तिथे, तुमचे सुद्धा मनापासून हार्दिक धन्यवाद। आता ही 4 ओव्हरची मॅच होणार आहे। लिबर्टी प्रीमियर लीग 2024 आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आपण यशस्वी करण्यात मी वरती बोलवतो टॉसच्या नंतर, तुम्ही दोघेच जा। यशस्वी करण्यात आपण यानंतर होत आहोत। टॉस कोण जिंकलाय? सर्व सहभागी खेळाडूंचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो। असाच सहभाग घ्यात राहा। अवार्ड देणार आहे तर यांना दोघांना बोला वरती। लिबर्टी किंग्स टॉस जिंकून अभी मत दे अवार्ड, 2 मिनट रुक, वो आ रहा है नहीं। हा ठीक आहे, बरं राहू दे, असंच राहू दे। अच्छा सॉरी लिबर्टी पैंथर्स